लोणी काळभोर आणि कदमवाग वस्ती परिसरात 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आकाशात ड्रोन फिरताना आढळून आले। शनिवारी 15 जूनला रात्री हे ड्रोन नागरिकांना दिसले। ड्रोन फिरतानाचे व्हिडिओ नागरिकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। हे ड्रोन कुठून येत आहेत आणि कुठून गायब होत आहेत याचा तपास आतापर्यंत लागलेला नाही। आकाशात उडणाऱ्या ड्रोनचा कोणताही शोध लागत नसल्याने हे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी बनली। हे ड्रोन नेमकं कोण उडत आहे आणि कशासाठी उडत आहे याच्या सहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल झेंडे। कवडीपाट टोलनाका या भागामध्ये काही दिवसापूर्वी काही इस्मानने ड्रोनद्वारे कवडीपाट या भागाचं छायाचित्रण करण्याचा कार्यक्रम रात्री 12 ते 2च्या सुमारास चालू होता। त्या ड्रोननी ते विविध भागातली शूटिंग काढत होते आणि त्या शूटिंगचं नक्की ते काय करणार होते हे जर काही आम्हाला ठाम पता लागत नव्हतं। रात्री त्या ड्रोनच्या आवाजाने बरेचसे नागरिक हे भयभीत झाले व नंतर दुसऱ्या दिवशी दबक्या आवाजाने सर्वांनी चर्चा चालू केली की काही माध्यमांमध्ये हे सांगण्यात येत आहे की पुणे शहर या भागामध्ये ड्रोनद्वारे सदरील भागाचा छायाचित्रण करून त्यातील काही घरांवर मोठ्या प्रमाणावर दरोडा व चोरीचे प्रमाण या ठिकाणी चालू आहे। तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो, अशा स्वरूपाच्या काही या भागामध्ये चालू असलेल्या गोष्टी लवकरात लवकर पोलिसांनी याच्यावर कारवाई करावी व अशा इस्मांना योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्या अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना कायद्यात धाक बसून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही विनंती।